नमस्कार. एक जबरदस्त संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एका मोठ्या नवरत्न कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीसाठी भरती निघाली आहे. चला या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, बरोबर ऐकलं. महिन्याला तब्बल 1,40,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळू शकतो. विचार करा, किती मोठी संधी आहे ही. आणि हे लक्षात घ्या, ही कोणतीही तात्पुरती किंवा कॉन्ट्रॅक्टवरची नोकरी नाही आहे. ही थेट केंद्र सरकारची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट नोकरी आहे. याचाच अर्थ नोकरीची पूर्ण सुरक्षा आणि समाजात एक वेगळाच मान मिळणार आहे. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी भरतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ, मग दोन्ही पदांचे डिटेल्स बघू, निवड कशी होणार ते समजून घेऊ आणि शेवटी अर्ज कसा करायचा हे पण पाहू. तर बघा, या भरतीमध्ये मुख्यत्वे 2 प्रकारची पदं आहेत. एक पद आहे फ्रेशर्ससाठी, म्हणजे ज्यांच्याकडे अनुभव नाही त्यांच्यासाठी, आणि दुसरं पद आहे अनुभवी लोकांसाठी. त्यामुळे जवळपास सगळ्यांसाठीच इथे एक संधी आहे. चला आता पहिल्या पदाबद्दल बोलूया. हे पद आहे सहाय्यक म्हणजेच असिस्टंट. जे नुकतेच ग्रॅज्युएट झाले आहेत त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात करण्यासाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. तर हे बघा, असिस्टंट पदासाठी एकूण 15 जागा आहेत. वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्षे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कुठल्याही अनुभवाची गरज नाही. फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात. आणि ह्या पदाची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? याची पात्रता. तुम्ही कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएट असाल, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, काही तरी तुम्ही ह्यासाठी अर्ज करू शकता. ही संधी खरंच खूप लोकांसाठी दारू उघडतीये. आता पगाराबद्दल बोलूया. असिस्टंट पदासाठी वार्षिक पॅकेज आहे जवळपास 8.6 लाख रुपये. म्हणजे दर महिन्याला हातात साधारणपणे 60 ते 65 हजार रुपये येऊ शकतात. एका फ्रेशरसाठी हे पॅकेज खरंच खूपच जबरदस्त आहे. थोडक्यात काय, तर कोणत्याही ग्रॅज्युएटसाठी थेट केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. बरं, हे झालं असिस्टंट पदाबद्दल. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या पदाकडे वळूया. ते म्हणजे असिस्टंट मॅनेजर, पण फायनान्स विभागात. हे पद मात्र खास पात्रता आणि अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. या पदासाठी एकूण 13 जागा आहेत. पण इथे पात्रता खूप स्पेसिफिक आहे. सीए किंवा कॉस्ट अकाउंटंट असणं गरजेचं आहे. सोबतच कमीत कमी 2 वर्षांचा कामाचा अनुभवही मागितला आहे. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 32 वर्ष. आणि आता पगाराचा आकडा ऐका. ह्या पदासाठी वार्षिक पॅकेज आहे तब्बल 16 लाख रुपये. ह्यावरूनच या पदाचं महत्त्व आणि जबाबदारी तुमच्या लक्षात आली असेल. फायनान्स क्षेत्रातल्या अनुभवी लोकांसाठी रेल्वे मंत्रालयात इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची ही एक अविश्वसनीय संधी आहे. चला आता एका नजरेत दोन्ही पदांमधला फरक बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल की कोणतं पद कोणासाठी योग्य आहे. एकीकडे फ्रेशर्ससाठी संधी, तर दुसरीकडे अनुभवी प्रोफेशनल्ससाठी. एकीकडे कोणतीही पदवी चालेल, तर दुसरीकडे सीए आवश्यक आहे. निवड प्रक्रियेत आणि पगारातही मोठा फरक आहे. ठीक आहे, पदं समजली, पगारही पाहिला. पण आता प्रश्न हा आहे की निवड कशी होणार? चला तर मग आता सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे ते समजून घेऊया. कारण दोन्ही पदांसाठी यात थोडासा फरक आहे. असिस्टंट पदासाठी निवड प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ आहे. फक्त एक ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. त्यात पास झालात की थेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पदासाठी कोणतीही मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू नाहीये. असिस्टंट मॅनेजर पदासाठी मात्र एक स्टेप जास्त आहे. इथे ऑनलाईन परीक्षेनंतर एक पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून अंतिम निवड केली जाईल. दोन्ही पदांसाठी जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे तिचा पॅटर्न सारखाच आहे. एकूण 125 प्रश्न असतील, सगळे MCQ टाईप. यासाठी 2.5 तासांचा वेळ मिळेल. आणि इथे उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे परीक्षेत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही. आता सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी अभ्यास काय करायचा? तर यामध्ये इंग्रजी, डेटा ॲनालिसिस, रिझनिंग म्हणजे तर्कक्षमता आणि जनरल अवेअरनेस या विषयांची तयारी करावी लागेल. आता सगळ्यात शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. ते म्हणजे या पदांसाठी अर्ज कसा करायचा. आता अर्ज करण्यासाठी जी फी आहे त्यावर एक नजर टाकूया. दोन्ही पदांसाठी आणि वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी फी वेगवेगळी आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी थोडी जास्त आहे, तर बाकी राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना फीमध्ये चांगली सवलत दिलेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. या भरती परीक्षेसाठी मुंबईमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी कुठे लांब जाण्याची चिंता करायची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करा, मग सगळी माहिती व्यवस्थित आणि बरोबर भरा. जी काही कागदपत्रं लागतील ती अपलोड करा, फी भरा आणि हो, फायनल अर्जाची प्रिंटआउट काढायला अजिबात विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. सगळी कागदपत्र आत्ताच तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, अर्ज फक्त आणि फक्त ऑफिशियल वेबसाईटवरूनच करायचा आहे. कोणत्याही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नका. योग्य आणि ऑफिशियल लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 एप्रिल 2026.
ही एक खूप मोठी आणि पुन्हा पुन्हा न येणारी संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर अजिबात वेळ घालवू नका, आजच अर्ज करा. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना, तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.